मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय फक्त एक सरकारी घोषणा नाही, पण कॉमन मॅनसाठी दिलासा तर एक राजनीतिक मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. एकनाथ शिंदे नेहमीच सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हे, तर सीएम म्हणजे कॉमन मॅन असं आपल्या भाषणात बोलतात आणि त्यांच्या निर्णयांमध्ये सुद्धा हे पुन्हा पुन्हा दिसून येतं. लाडकी बहीण योजनेपासून ते सामान्य नागरिकांच्या थेट प्रश्नावर घेतलेले निर्णय एकनाथ शिंदे यांची खरी ओळख आहे. योग्य वेळ, वेगवान निर्णय आणि थेट परिणाम. आणि आता महानगरपालिका निवडणुकांच्या अगदी आधी घेतलेले हे 4 मोठे निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. पहिला मोठा निर्णय म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कमधील आदिवासी कुटुंबे आणि 25,000 झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरणात्मक योजना जाहीर. दुसरा निर्णय पागडी मुक्त मुंबई. पागडी पद्धतीत अडकलेल्या हजारो घरांना आता कायदेशीर दिलासा मिळणार आहे. पिढ्यानपिढ्या घरात राहूनही मालकी हक्क न मिळालेल्यांसाठी हा निर्णय गेम चेंजर ठरू शकतो. तिसरा निर्णय म्हणजे 10 लाख ओसी नसलेल्या घरांना अभय. मुंबईत आजही 10 लाखांहून अधिक घरांना ओसी म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आणि घरमालकांसाठी सरकारकडून अभय योजनेअंतर्गत आधार मिळणार असल्याचे संकेत जारी केले गेले आहेत. चौथा निर्णय म्हणजे गिरणी जमिनींवरील चाळी आणि झोपडपट्ट्यांचा जलद विकास. या 4 निर्णयांचा थेट फायदा कोणाला होणार आहे, तर झोपडपट्टीधारक, पागडीधारक कुटुंबे, ओसी नसलेले घरमालक आणि गिरणी जागेवरील चाळीत राहणारे रहिवासी, म्हणजेच मुंबईचा मोठा मतदार वर्ग. टीकाकार प्रश्न विचारत आहेत की हा निर्णय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तर नाही ना, पण समर्थकांचं म्हणणं वेगळंच आहे. एकनाथ शिंदे नेहमीच योग्य वेळ साधून सामान्य माणसाला कसा फायदा होईल असे निर्णय घेत असतात. हे निर्णय फक्त राजकीय डावपेच आहेत की मुंबईच्या भविष्यासाठी ठोस दृष्टी, यावर राजकीय विश्लेषक चर्चा करतीलच, पण सर्वसामान्य लाखो मुंबईकरांना ही वर्षाअखेरची भेटच म्हणायला हवी. याच 4 कारणांमुळे, या 4 घोषणांमुळे राजकीय विरोधकांना 4ही मुंड्या चित करून अचूक टाइम साधत ठोकलेला हा एकनाथ शिंदे साहेबांचा चौकारच म्हणायला हवा.